नमस्कार, मी सुगरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण पेरूपासून चटपटीत पेरूची चटणी कसे बनवतात ते पाहणार आहोत। ही चटणी खाल्ल्यावर तुम्ही तर भाज्या खायचं विसरून जाल। मस्त अशी चटपटीत चटणी कसे तयार करतात ते आज आपण पाहणार आहोत। पेरूची चटणी करण्यासाठी मी एक पेरू घेतलेला आहे, एक मध्यम आकाराचा, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। आता पेरू बारीक चिरून घेते। चटपटीत चटणी करण्यासाठी मी पेरू बारीक चिरून घेतलेला आहे। 2 चमचे शेंगदाण्याचा कूट, आल्याचे तुकडे, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची। आता ह्याच्यामध्ये घालण्यासाठी मी 2 चमचे तीळ भाजून घेणार आहे। आता पेरूच्या चटणीमध्ये घालण्यासाठी मी 2 चमचे तीळ भाजून घेणार आहे। त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये 2 चमचे तीळ घातलेला आहे। तीळ चांगला परतून घेऊया। तडतडायला लागले म्हणजे गॅस बंद करून घेऊया। तीळ हे हलके असल्यामुळे लगेच भाजले जातात। तडतडायला लागले आणि चांगले तीळ चांगले फुलायला लागलेले आहेत। गॅस बंद करून घेते आणि हे तीळ एका डिशमध्ये काढून घेते। तीळ आपण भाजून घेतलेला आहे, गार झालेला आहे। आता हे सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यात घालते। पेरूची चटणी करण्यासाठी मी बारीक चिरलेलं पेरू, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, शेंगदाण्याचं कूट, भाजलेलं तीळ सर्व साहित्य यामध्ये घातलेलं आहे। आता ह्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे, थोडीशी साखर घालते। आता हे सर्व मी मिक्सरमधून बारीक करून घेते। चटणी दिलेली आहे, मस्त अशी चटपटीत चटणी तयार झालेली आहे। ते मी एका बाउलमध्ये काढून घेते। त्यानंतर आपण तडका देऊया। चटणी मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे। आता आपण ह्याला तडका देऊया। त्यासाठी मी गॅसवर पातेलं गरम करून त्यामध्ये 1 चमचा तूप घातले। तर हिंग, जिरे, मोहरी, हिंग, तुपाची फोडणी दिलेली आहे। आता हे तडका आपण पेरूच्या चटणीवर घालूया। ह्या चटणीवर घालूया। तडका देऊन सर्व मिक्स करून घेते। आपली पेरूची चटणी तयार झालेली आहे। पेरूची चटणी तयार झालेली आहे, ते बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। मस्त अशी चटपटीत पेरूची चटणी तयार झालेली आहे। त्याला वरून तूप, हिंग, जिऱ्याची फोडणी दिलेली आहे। असेच नवनवीन आणि छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी मी सुगरण किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।